नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर महेश आणि आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी। खरं तर सध्या भारतामध्ये एक नवीन मुद्दा चर्चेत आलाय आणि तो चर्चेत आलेला आहे केंद्र सरकारच्या एका घोषणेनी, आणि ती घोषणा होती जातनिहाय जनगणना। अखेर भाजपनी इतकी वर्ष जातनिहाय जनगणनेला प्रत्येक वेळी विरोध केला। तो विरोध या कारणासाठी होता की हिंदूंना जातीपातीमध्ये वाटायचं नाही। आणि मध्यंतरीच्या काळामध्ये राहुल गांधींनी वारंवार जातनिहाय जनगणनेबद्दल वक्तव्य केलं। लोकसभेच्या प्रचारामध्ये हा मुद्दा होता, विधानसभेमध्ये देखील हा मुद्दा होता, कारण प्रत्येक राज्यामध्ये आरक्षणाचं भिजत घोंगडं अजूनही आहे। कित्येक जाती आरक्षणाच्या प्रतीक्षेत आहेत आणि असं असताना आता केंद्र सरकारने बदललेली भूमिका आणि जातनिहाय जनगणनेला दिलेली मान्यता या देशामध्ये काहीतरी नाविन्य आरक्षणाच्या बाबतीत आणेल का, अशी अपेक्षा आता कित्येक भाबड्या लोकांना लागलेली आहे। तर याच जातनिहाय जनगणनेबद्दलचं खरं स्वरूप काय आहे, त्याचे परिणाम नेमके काय होणार आहे, या सगळ्या गोष्टींबद्दल सविस्तर चर्चा करायची आपल्याला। आणि या चर्चेसाठी आपल्या सोबत आहेत सन्माननीय बाळासाहेब सराटे सर। सर नमस्कार। जय शिवराय सर। सर, पहिला मुद्दा इथून सुरू होतो की जातनिहाय जनगणना आज जरी भाजपनी किंवा केंद्र सरकारने त्याची घोषणा केलेली असेल तरी हा नेमका मुद्दा कुणाचा आहे? खरं म्हणजे हे स्पष्ट केलं पाहिजे की जातनिहाय जनगणना जरी आता मोदी सरकारने केली तर त्याचं क्रेडिट फर्स्ट, त्याचा क्लेम जो आहे, पहिला दावा हा राहुल गांधींचाच राहणार आहे। कारण मागच्या काही वर्षांमध्ये त्यांनी तो मुद्दा लावून धरलेला आहे आणि पब्लिक डोमेनमध्ये तो मुद्दा मान्य झालेला आहे की तो राहुल गांधीचा मुद्दा आहे। त्यामुळे मोदी सरकारने हा पहिला मुद्दा पूर्णपणे लक्षात घ्यावा की त्यांनी जरी केली जातनिहाय जनगणना तरी त्याचं क्रेडिट हे राहुल गांधींना जाणार। कारण आज एक कार्टून पण असं आलंय की राहुल गांधीने ते मार्गाची दिशा बदलली आणि मोदी तिकडे चालले आणि राहुल गांधी बाजूला बसून हसतायत। तर मुद्दा ही गोष्ट खरी आहे की ते राहुल गांधीचा मुद्दा आहे। पण सर, या जातनिहाय जनगणनेचं नेमकं काय स्वरूप असेल आणि त्याचे परिणाम येणाऱ्या काळामध्ये कसे असू शकतात? नाही, मुळात आपण या मुद्द्याच्या थोडंसं मुळाकडे गेलं पाहिजे की हे काय आहे जातनिहाय जनगणना। तर आपल्या देशाने जे आपल्या देशात राजकीय गुलामीची कारणं झाली, जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ॲनिहिलेशन ऑफ कास्ट हा फार छोटासा ग्रंथ आहे पण खूप मोठा त्याचा आजही खप आहे। आणि जे कोणी हिंदू धर्माबद्दल पहिल्यांदा बोलतं, जे म्हणजे हिंदूंना खाली पाहायला लावणारी गोष्ट म्हणून किंवा हिंदूंच्या विरुद्ध वापरण्याची गोष्ट म्हणून, तर ते पहिल्यांदा हिंदू धर्मातल्या जातीबद्दल बोलतं। आणि ॲनिहिलेशन ऑफ कास्ट हा जो विषय आहे तो जर आपण समोर ठेवला तर हिंदू धर्माच्या मध्ये, हिंदू समाजाच्या मध्ये जातींची उतरंड आहे, किंवा बाबासाहेब आंबेडकर तर म्हणायचे की या देशामध्ये जेवढ्या जाती तेवढी राष्ट्र आहेत। म्हणजे हे खूप डिस्गस्टिंग आहे, म्हणजे वाईट वाटणारी गोष्ट आहे। पण ते समोर ठेवून आपल्या घटनाकारांनी आणि 1950च्या म्हणजे स्वातंत्र्याच्या दरम्यान किंवा घटना लागू होताना जे कोण घटना बनवणारे होते किंवा देशाबद्दल भवितव्य ठरवणारे लोक होते, त्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते, नेहरू होते, गांधी होते, सगळेच होते। जरी 48 साली गांधीजींचं निधन झालेलं किंवा त्यांची हत्या झालेली असली, सरदारांचे पण निधन त्याच काळात झालं, परंतु तरी पण एक पॉलिसी म्हणून ठरलेलं होतं आणि हे स्पष्ट धोरण ठरलेलं आहे घटनेमध्ये। घटनेचं उद्दिष्ट म्हणून की आपल्याला इगॅलिटरियन सोसायटी निर्माण करायची, म्हणजे जातपात विरहित एकमय राष्ट्र निर्माण करायचं आणि एक दर्जाचा समाज निर्माण करायचा, कोणताही सामाजिक भेद आपल्यामध्ये राहू नये। आणि जात एक असं कारण आहे की त्याच्यामुळे भेद निर्माण होतात आणि ते पारंपरिक असल्यामुळे, त्याला धार्मिक मान्यता असल्यामुळे, ते जास्ती घातक असल्यामुळे त्याच्याबद्दल कठोर भूमिका आपल्या पूर्वजांनी घेतली, जे स्वातंत्र्याच्या काळांमध्ये आपले नेते म्हणून होते, आणि ते अत्यंत विचारपूर्वक केलेली कृती होती। त्यामुळे 1931ला शेवटची जातनिहाय जनगणना झाली। अनेक पत्रकारांना, अनेक लोकांनाही माहिती नाही की 1871 पासून ते 1931 पर्यंत अशा जनगणना झालेल्या आहेत, दशवार्षिक जनगणना, त्या सगळ्या जातनिहायच होत्या। 1871ला जातनिहाय जनगणना झाली पण ती खूप अशी सर्वंकष नव्हती,
पण 1881 मध्ये ती जनगणना झाली, जातीनिहाय जनगणना. ती सर्वंकष होती आणि पूर्ण भारतभर त्याचं स्वरूप होतं. नंतर 1891ला झाली, 1901ला झाली, 1911ला अशी जनगणना झाली, 1921ला झाली आणि 1931ची शेवटची जातीनिहाय जनगणना होती. पण ब्रिटिशांचे त्याच्यामध्ये 2-3 हेतू होते. पहिला हेतू हा होता की भारतीय समाजामध्ये जे 1857ला उठाव झाला, तर तसा उठाव पुन्हा होऊ नये म्हणून भेदाभेद अधोरेखित करायचे आणि त्याला फोडायचं या समाजाला. आणि त्यामुळे त्यांनी पहिल्यांदा 1871 पर्यंत धोरण लागू केलं आणि 1857 नंतर ब्रिटिश गव्हर्नमेंट म्हणजे गव्हर्नमेंटने भारत ताब्यात घेतला. ईस्ट इंडिया कंपनीचं आपल्यावरचं वर्चस्व संपुष्टात आलं आणि मग ब्रिटन म्हणून देश म्हणून त्यांनी आपल्या देशामध्ये अभ्यास करायला सुरुवात केली. सामाजिक भेद अधोरेखित करायचे एक मिशन म्हणून त्यांनी जातनिहाय जनगणना सुरू केली. हा एक मुद्दा होता. दुसरा मुद्दा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सुविधेसाठी पण त्यांना जातनिहाय जनगणना करायची होती. आणि तिसरा मुद्दा आम्ही काहीतरी देतोय, समाज सुधारणा करतोय असं दाखवण्यासाठी पण ठराविक गटाला झुकतं माप द्यायचं आणि समाजामध्ये अनरेस्ट कशी राहील किंवा नवनवे गट कसे समोर येतील याच्यासाठी पण त्यांनी त्याचा वापर केलेला आहे. पण आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की स्वातंत्र्यानंतर हे सगळा इतिहास बघूनच, ब्रिटिशांची रणनीती बघूनच आपल्यात फूट पडू नये आणि खास करून या देशाचा जो मूळ आधार आहे तो हिंदू समाज आहे आणि हिंदू धर्म आणि हिंदू समाजाच्या मध्ये भेदाभेद राहू नयेत म्हणून आपण ती भूमिका घेतली की जाती विरहित समाज रचना आपल्याला निर्माण करायची आहे. म्हणून घटनेचं एक मूलभूत उद्दिष्ट आहे ज्याला बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन म्हणतात, जे पुढे 1973ला एका केसमध्ये ते आलेले, ते भारती काय नाव त्याचं, त्याच्यामध्ये ते केस झाली आणि त्याच्यामध्ये असं ठरलं की बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन नावाचं काहीतरी आहे आणि त्याला काही कोणीही हात लावू शकणार नाही. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट निर्णय दिला आणि संसद सुद्धा त्याला हात लावू शकणार नाही. तर बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिनचा एक भाग म्हणून जाती विरहित समाज रचना करणे हे उद्दिष्ट ठेवलेले आहे. म्हणजे त्याच्यामुळे आपण 1951ची जनगणना जी पहिली केली सर्वंकष जनगणना, त्याच्यामध्ये जातीनिहाय जनगणना करायची नाही हे ठरवून केलेलं काम होतं आपलं आणि पॉलिसी आपण ठरवलेली होती. आणि त्याचा एक महत्त्वाचा पुरावा काय आहे तर 1953ला कालेलकर कमिशन जे राष्ट्रीय मागासवर्ग आयोग नेमला ओबीसीसाठी, त्याने 55 साली जो आयोगाने तो अहवाल दिला तर त्याने जातीचा आधार घेऊन मागासलेले वर्ग ठरवले होते आणि त्यांनी एक शिफारस केली होती महत्त्वाची. बाकी मी शिफारसीमध्ये जात नाही, पण तरी एक महत्त्वाचा त्याचा दुसरा भागही सांगतो. पहिली शिफारस त्यांनी ही केली होती की 1961ची जनगणना ही जातीनिहाय जनगणना करावी, कारण जातीची आकडेवारी समोर असल्याशिवाय आम्हाला शिफारसी करता येत नाही किंवा मागासले पण ठरवता येणार नाही असं त्यांचं मत होतं. दुसरी गोष्ट, त्यांच्या शिफारसी खूप चांगल्या होत्या. त्या जर लागू झाल्या असते तर आज आरक्षणाचं फायदे खूप मिळाले असते सगळ्या समाजाला आणि जातीवाद पण वाढला नसता. ही वस्तुस्थिती आहे. त्यांनी जातीचा आधार घेतला होता पण त्यांनी पारंपरिक गोष्टींना आणि जमिनीवरच्या गोष्टींना महत्त्व दिलं. तर उदाहरणार्थ उन्हातानात काम करणाऱ्यांना मागासवर्गीय ठरवावं हे त्यांनी फार महत्त्वाचं दिलेलं काम होतं. म्हणजे असंघटित कामगार जे आहेत, जमिनीवर लोड गॅरेजचं काम करतात किंवा विक्रेते आहेत, हातगाडीवाले आहेत, रस्त्यावरती भाजी विकणार, असे खूप उन्हातानात काम करणारे मजूर आहेत, शेतकरी, सगळ्यांना त्यांनी मागासवर्गीय, हा एक महत्त्वाचा निकष होता. त्याचा सगळ्या महिलांना त्यांनी मागासवर्गात घेतलं होतं, म्हणजे 100% महिला. 100%. दुसरं अजून महत्त्वाचं हे आहे की त्यांनी म्हणजे 70% एज्युकेशनमध्ये रिझर्वेशन सांगितलं होतं या मागासवर्गीय लोकांसाठी. म्हणजे तिथे मर्यादाच नव्हती 50%ची वगैरे, 70%. आणि आणखी ते म्हणे की जे मागासलेले घटक आहे त्यांच्यासाठी खास ITI सारख्या रोजगार प्रशिक्षण संस्था काढा आणि 100%मध्ये 10% ओपनच्या कॅटेगरीला तिथे रिझर्वेशन द्या, बाकी सगळे मागासलेल्या लोकांसाठी ते रिझर्व, म्हणजे 90% तिथे त्यांना रिझर्वेशन द्यायचं असं त्यांनी शिफारस केली. आणखी नोकरीमध्ये त्यांनी क्लास 3 क्लास 4 मध्ये 40% रिझर्वेशन द्या म्हटले. SC STचं 22% धरून आणखी 40%, म्हणजे ते किती होतं बघा तुम्ही, म्हणजे 50%च्या वर होतं रेकमेंडेशन. क्लास 2 साठी 33% नोकऱ्या द्या म्हणे
आणि क्लास 1 साठी 25%. म्हणजे व्यवस्थित त्याने सायंटिफिक त्याचा बेस होता आणि सामाजिक परिस्थितीचं विकसन कसं करावं याचं त्याने सर्वांगीण मांडणी केली. कालेलकर आयोगामधले रेकमेंडेशन आणि त्याची मतं जी आहेत ना ती अतिशय चांगली आहेत. आणि केवळ जातीच्या आधारावर जातीच्या नावाला मागासलेपण चिकटतंय एवढ्या कारणासाठी त्या काळातल्या सरकारने म्हणजे नेहरू सरकारने आणि त्यांच्या सगळ्या प्रतिनिधींनी हे नाकारलं की जातीच्या आधारावर आपण आरक्षण लागू करणार नाही. आणि तुम्हाला अजून आश्चर्याची गोष्ट सांगतो सर की 1955 साली बाबासाहेब आंबेडकर संसदेमध्ये पण होते. संसदेत कालेलकर आयोगावर चर्चा पण झालेली आहे. आणि तरी सुद्धा एकंदरीत कालेलकर कमिशन त्याचे रेकमेंडेशन्स त्यांचा अहवाल याच्यावर बाबासाहेब आंबेडकरांची कुठेही टिप्पणी मला आढळलेली दिसत नाही. कुठेच मला अजून तिची नोंद सापडली नाही. हे काय असेल ते असेल पण नाही सापडली वस्तुस्थिती आहे. पण जातीनिहाय जनगणना करायची नाही हे धोरण बाबासाहेब आंबेडकरांसहित सगळ्यांनी ठरवलं होतं. कारण हिंदू समाजामध्ये आणखी भेद अधोरेखित करायचे नाही किंवा त्याला कॉन्स्टिट्युशनल मान्यता द्यायची नाही किंवा त्याला कायद्याची मान्यता द्यायची नाही जातीच्या अस्तित्वाला. हे ठामपणे ठरलेलं आपल्या देशाचं पॉलिसी आहे. केशवानंद भारती केसमध्ये बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन हा जो शब्द आला तर ते ओरिजिनली ते ठरलेलंच आहे आपलं. म्हणजे आपण घटनेच्या विरुद्ध जाऊ शकत नाही ही पहिली गोष्ट मोदी सरकारने लक्षात घेतली पाहिजे. आणि राहुल गांधींनी ते घेतलीच पाहिजे कारण त्याच्याच आजोबाचं ते होतं. म्हणजे त्यांच्या काँग्रेसी लोकांचंच ते ठरलेलं आहे. आता आम्हाला कोणीच विचारत नाही म्हणून आम्ही काही मुद्दा घेऊन चालू अशा परिस्थितीत काँग्रेस आहे त्यामुळे त्यांना आपण थोड्या वेळ बाजूला ठेवू. हा मुद्दा लक्षात घ्या. मग आता आणखी जसं कालेलकर कमिशनने रेकमेंडेशन केलं तसं मंडल आयोगाने पण रेकमेंडेशन केलं होतं की जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे. तरी पण आपण ती स्वीकारलं नाही. मंडल आयोग लागू होण्याचा विषय आला तेव्हा पण ते स्वीकारलं नाही. मंडल आयोग लागू कधीच झालेला नाहीये. पण इंदिरा साहनी केसने जेव्हा 27% आरक्षण दिलं त्याच्यामध्ये लोकसंख्येचा कोणताही विषय नाहीये. लोकसंख्येचं कोणतंही काउंटिंग नाहीये. राज्यातल्याच यादीला केंद्रामध्ये आरक्षण द्यायचं एवढा सोपा विषय इंदिरा साहनी केसमध्ये झालेला आहे. तर मूळ मुद्दा सांगायचा असा की हे सगळं रामायण महाभारत आधीचं असताना घटनेचं उद्दिष्ट डोळ्यासमोर जर ठेवलं तर आपल्याला जातीनिहाय जनगणना करता येणार नाही. पण त्याला एक अपवाद आहे की आपण अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींची जातीनिहाय जनगणना करीत आलेलो 51 पासूनच. म्हणजे त्या प्रवर्गाची आपल्याला लोकसंख्या दर 10 वर्षाच्या लोकसंख्या मोजणीमध्ये मोजली जाते. कारण त्यांना आपल्याला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात बजेटरी प्रोव्हिजन करावी लागते आणि देत आलेलो आहे आपण तेव्हापासून आतापर्यंत. मग माझं काय म्हणणं आहे की कदाचित मोदी सरकारच्या समोर हा एक विषय असू शकतो की आता मागच्या 6 महिन्यापूर्वी जो निकाल आला माननीय सुप्रीम कोर्टाचा 6 जजेस वर्सेस 1 जज 7 जजेसच्या बेंच कडून त्यात आपले गवई साहेब आता जे चीफ जस्टिस होत आहेत ते पण त्यांनी पण त्यात मत मांडलं महत्वाचं की अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये उपवर्गीकरण करायचे. बरोबर. तर त्या उपवर्गीकरणासाठी त्यांची जातीनिहाय जनगणना आवश्यक आहे कारण त्यांची प्रवर्गनिहाय जनगणना होते. बरोबर. पण उपवर्गीकरण करण्यासाठी प्रबळ त्यातल्या ज्या जाती आहेत त्यांना जर वेगळं करायचं असेल तर त्यांची पण लोकसंख्या काढावी लागत आणि ज्यांना वेगळा उपवर्ग द्यायचा त्यांची पण लोकसंख्या काढावी लागणार. तर SC ST म्हणजे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती पुरता हे निर्णय असू शकतो कारण तो सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या प्रकाशामध्ये आहे. आणि कदाचित मला असं वाटतं की मोदी साहेबांचा तोही एक जाहीर करण्याचा हेतू असू शकतो आणि ते अनिवार्य आहे. त्यांना ते करावं लागेल. त्यांना क्रिमी लेअर लागू करण्यासाठी सोशिओ इकॉनॉमिक स्टेटस जे SC STतल्या प्रत्येक जातीचं आहे ते सुद्धा त्यांना बघावं लागणार आहे. आणि त्या अनुषंगाने कदाचित तसा एक विषय मोदी साहेबांनी केलेला असू शकतो. आणखी एक यातला मुद्दा आहे की कोण हे अडकं चळतंय जातीनिहाय जनगणनेची. जे वरवर दाखवत आहेत पुरोगामी कम्युनिस्ट बौद्ध असे जे सगळे लोक की आम्हाला जाती मान्यच नाहीये आम्हाला जातीशी काही घेणंच नाहीये आणि हिंदूंमधल्या जाती मात्र कोरून कोरून दाखवतात. त्यांचा काय संबंध आहे हिंदू मधल्या जातीशी. तुम्ही जातीवर मानतच नाही ना बाबा. हो मग तुम्ही जातीबद्दल बोलता कशाला. आमचा जाती आम्हाला लकलाप तुम्ही राहा ना बिना जातीवाले. हा माझा सरळ त्यांना सल्ला आहे की तुम्ही आमच्या धर्मातल्या अंतर्गत बाबीमध्ये कशाला ढवळाढवळ करता. जे जात मानतच नाही त्यांनी जातीबद्दल बोलावं.
तुम्ही दावा करताय ना, तुम्ही पुरोगामी आहे, तुम्ही विज्ञानवादी बौद्ध आहे, तुम्ही असे कम्युनिस्ट आहे, तुम्ही सटरफटर आहे, तुम्हाला धर्म मान्य नाही, तुम्हाला जात मान्य नाही, तर बिनधास्त राहा ना तुम्ही बिना जात. उलट त्यांनी तर जात निहाय जनगणनेला विरोध केला पाहिजे, हा विरोध केला कारण जातच अस्तित्वात नाहीये असं जर आपलं म्हणणं असेल किंवा जात आपल्याला मानायचीच नसेल तर मग जातीच्या नावाने फायदा तरी का घ्यायचा. नाही नाही, चर्चा तरी तुम्ही का करता, आमच्यावर कशासाठी आरोप करता की असं जातीचं आणि तसं जातीचं. मला आम्ही म्हणतो जात मोडायची आम्हाला, आम्ही म्हणतो घटनेचं उद्दिष्ट आम्हाला मान्य करायचंय, आणि तुम्ही म्हणणार नाही जाती नियोजन करणं झाली पाहिजे. असे त्या योगेंद्र यादव सारखे पुरोगामी, निखिल वागळे सारखे पुरोगामी तथाकथित लोक यांनी का म्हणावं की जाती निहाय, म्हणजे सुखदेव थोरात सारखे जे आहेत बौद्ध विचारवंत त्यांनी काय याच्यात बोलावं. त्यांनी म्हणावं ना बाबासाहेबांच्या घटनेनुसार जाती नियोजन करता येणार नाही. जर बाकीच्या गोष्टीत संविधान मानायचं असेल तिथे काय तर आता महत्वाचा प्रश्न याच्यात अजून एक येतो सर, की नॉन हिंदू जे आहेत त्यांच्यामध्ये जात निहाय जनगणना झाली पाहिजे का. आणि दुसरी महत्वाची गोष्ट याच्यात एक येते, ज्या लोकांनी हिंदू धर्मातून इतर धर्मामध्ये प्रवेश केला, म्हणजे इतर धर्मामध्ये त्यांनी धर्म स्वीकारलाय, जर धर्मच नाही राहिला तर त्यांची जात उरते का, आणि जर जातच नाही उरली तर मग यांना जातीचे फायदे का हवे असतात. हा एक महत्वाचा मुद्दा लोकांमध्ये तुम्ही काढला सर. हा मुद्द्याकडे आपल्याला वेधावत लागणार, आणि आपलं हे मिशन असलं पाहिजे याच्या पुढच्या काळामध्ये की या जातींचा आणि जातीन्याय जनगणनेचा संबंध कोणाशी येतो. याच्याशी पहिल्या टप्प्यात आरक्षण जोडायची गरज नाहीये. सरकारने जातीनिहाय जनगणना आरक्षणाशी जोडलेली नाहीये. ते इंडिपेंडंट काम आहेत दोन्ही. त्याचा कुठे वापर होईल का नंतर ते स्पेक्युलेशन आहे, म्हणजे ते तुमचे भविष्य कथन आहे. मुळात मुद्दा असा आहे की ज्या धर्मांनी दावा केलेला आहे की आम्ही जाती मानत नाही, त्या म्हणून जातीनिहाय जनगणनेमध्ये मोदी सरकारला आपण पुढच्या काळात निवेदन पण देणार आहोत हिंदू समाजाच्या वतीने, की पहिल्यांदा जातीनिहाय जनगणनेमध्ये तुम्ही धर्म आधी नोंदवा, आणि धर्म जर बौद्ध सांगितलं गेला, ख्रिश्चन सांगितलं गेला, किंवा मुस्लिम सांगितलं गेला, किंवा पारसी सांगितलं गेला, किंवा ज्यू सांगितलं गेला, तर त्यांच्या जातीची नोंद करू नका. कारण असं आहे की जातीनिहाय जनगणना इज अ व्हेरी सिरियस इश्यू. तुम्ही आमच्या धर्माला सोडून बदनामी करून, अजूनही बदनामी, तुम्ही सगळे चॅनल्स बघा कसे चाललेले असतात हिंदू धर्मातल्या जातीवाद आणि वर्णवाद आणि याच्याबद्दल. आमचं म्हणणं आहे की आम्हाला पण घटनात्मक अधिकार आहेत. तुम्ही तुमच्या धर्मात जाती नाहीत हे एकदा तुम्ही सांगितलं तर यांची जातीनिहाय जनगणना झाली नाहीच पाहिजे. आणि जर कोणी म्हणत असेल की आम्हाला पण जातीनिहाय जनगणना करायची, तर मग ज्या कारणासाठी तुम्ही धर्म बदलला तो धर्म तुम्ही बदललेला तुम्हाला पूर्ववत हिंदू धर्मात यावं लागेल. आता कालचा निर्णय आहे सर आंध्र हायकोर्टचा, की त्या ठिकाणी त्या माणसाने SC प्रवर्गातून ख्रिश्चन झाली ती व्यक्ती, तर त्यांचं पचलं, ते त्यांचे बेनिफिट चालूच राहिले, कारण तिकडे ते हिंदू म्हणून जात लावतात. पण त्याने अॅट्रॉसिटी दाखल केली आणि ते कोर्टासमोर त्याने प्रूव्ह केलं ज्याच्यावर अॅट्रॉसिटी झाली त्यांनी, की हा तर ख्रिश्चन आहे. लगेच हायकोर्टने निर्णय दिला की धर्मांतरित झाल्यानंतर अनुसूचित जातीत राहत नाही. बरोबर. हे जर सत्य आहे आणि हे सत्यच आहे, त्यामुळे ज्या जाती जे धर्म जाती मानत नाहीत असे बौद्ध, ख्रिश्चन, मुस्लिम, ज्यू, पारसी या सगळ्या धर्माचा आधी नोंद झाली पाहिजे की तू कोणत्या धर्माचा आहे, आणि तशी जर नोंद असेल तर त्याच्या कुटुंबाची जात नोंदवायची नाही. जातीनिहाय जनगणनेत त्यांना धरायचं नाही, अशी मागणी आपल्याला सरकारकडे करायची आहे. अर्थात हिंदू असतील, जैन असतील, जैनांमध्ये सुद्धा जाती आहेत, शिखांमध्ये सुद्धा जाती आहेत, किंवा हिंदूंमध्ये सुद्धा जाती आहेत. जे जाती असलेले धर्म म्हणून ज्यांना मान्यता आहे त्या धर्माचं नाव नोंदवलं गेल्यानंतर त्या कुटुंबाची जात नोंदली पाहिजे. हा अत्यंत महत्वाचा आहे. त्यामुळे नॉन हिंदू, नॉन शीख, नॉन जैन असे जे धर्म आहेत ज्याच्यात जाती नाही, जातीवाद नाही, त्या धर्माच्या लोकांची जात नोंदवली जाता कामा नये. ते SC STचा क्लेम असू द्या किंवा OBCचा क्लेम असू द्या, बिलकुल तशी जात नोंदवली जाऊ नये.
कारण जाती न्याय जनगणनेचा पहिल्या टप्प्यामध्ये कुठेही आरक्षणाशी संबंध नाही. मी कतई असं म्हणत नाही की आरक्षणाची गरज असताना त्यांना आरक्षण देऊ नये का. आरक्षण देण्याचे निकष वेगळे आहेत. जात न्याय जनगणना करण्याचे, जात आयडेंटिटी देण्याचे निकष वेगळे आहेत. हा पहिला प्रश्न जातीची ओळख देण्याचा आहे. आणि तुमच्या धर्मात जाती नसल्यामुळे तुम्हाला जातीची ओळख घेण्याचा कोणताही नैतिक आणि कोणताही घटनात्मक अधिकार नाहीये. त्यामुळे आमचं सरकारला हे म्हणणं आहेच, आपण लिखित निवेदन राष्ट्रपतींना आणि त्यांना पाठवूच की जाती न्याय जनगणना करणार असाल तर पहिली धर्माची नोंद करा आणि ज्या धर्मात जाती नाही त्यातल्या कुटुंबाच्या जाती नोंदवू नका. अर्थात आता जातनिहाय जनगणना आपण अलीकडच्या काळात जर बघितलं तर उत्तर प्रदेश, बिहार सारख्या राज्यांमध्ये, म्हणजे बिहारमध्ये जातनिहाय जनगणना करून नंतर आरक्षणाचं पर्सेंटेज वाढवण्यात आलेलं होतं. अर्थात नंतर ते हायकोर्टमध्ये टिकलं नाही. म्हणजे तुमच्या जातीची संख्या एवढी आहे म्हणून एवढं आरक्षण मिळावं हा निकष घटनात्मक नाहीये. मागासलेपण आणि आरक्षण या दोन गोष्टींचा संबंध आहे. जातनिहाय तुमची लोकसंख्या आणि आरक्षण या गोष्टीचा संबंध येत नाही. तरी सुद्धा आपण जर बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये जर बघितलं तर सगळ्यात जास्त काळ या दोन्ही राज्यांमध्ये ओबीसी बहुल सरकार राहिलेलं आहे. म्हणजे कायम जवळपास तिथे ओबीसींचं वर्चस्व राज्यसत्तेमध्ये राहिलेलं आहे. मग जर तसं राहिलं असेल तर खरंच या सगळ्या ओबीसी जातींना त्याचा फायदा होऊन त्यांचा विकास झाला का? किंवा मग आपण या मधल्या काळामध्ये जे त्यांनी जातनिहाय जनगणना करून आरक्षण वाढवण्याचा जो काही त्यांचा जो काही डाव होता त्याचे सध्याचे अनुभव काय आहेत नेमके? नाही, आपण आता उत्तर प्रदेश, बिहार ही दोन राज्य धरतो, पण त्याच्यामध्ये मध्य प्रदेशही आहे, इकडे तामिळनाडू आहे. या राज्यांमध्ये कायम ओबीसी कॅटेगरीतल्या प्रबळ जातींचं राज्य राहिलेलं आहे. इवन कर्नाटकामध्ये वक्कलिगा आणि लिंगायत हे ओबीसी मध्ये आहेतच. आता मुद्दा हा लक्षात घ्या तुम्ही की मंडल आयोगाचा अहवाल लागू झाला नव्हता तरी सुद्धा 80 पासून बिहारमध्ये आणि उत्तर प्रदेशमध्ये पूर्णपणे म्हणजे ज्याला सवर्ण उच्च जाती म्हणतात त्यांचं राज्य नव्हतं. म्हणजे पूर्वी जसं होतं ब्राह्मणांचं वर्चस्व राजकारणात असायचं, उत्तर प्रदेशमध्ये 80 नंतर ते बदललं आणि आता अलीकडेपर्यंत तसंच होतं. नंतर बिहारमध्ये तर आजही ओबीसींचंच राज्य आहे. मग आता उदाहरण आपण तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि बिहार घेतलं तर मुळामध्ये आरक्षणाने कोणत्या समाजाचा विकास होतो का हे समोर ठेवलं तर हे तीन राज्य आरसा आहे. म्हणजे तामिळनाडूचा विकास आरक्षणाने नाही झालेला, तामिळनाडूचा विकास त्यांच्या आर्थिक धोरणामुळे झालाय हे आपण मान्य केलं पाहिजे. तो काही आरक्षण दिलं म्हणून त्यांचं पर कॅपिटल इन्कम वाढलं असं काय आपण म्हणू शकत नाही. पण आता तामिळनाडू तर चर्चेत सुद्धा नाही. आता जे लोक अंदाज बांधतायत की बिहारमध्ये इलेक्शन आहे, उत्तर प्रदेशमध्ये इलेक्शन आहे म्हणून मोदी साहेबांनी हे जातीय जनगणनेचं भूत काढले वगैरे असं जर तुम्ही म्हणत असाल तर मुळामध्ये बिहारमध्ये आरक्षण वाढवायची गरज काय? तिथे जर 20-25 वर्ष ओबीसींचं शासन आहे, मग त्यांनी का नाही त्यांचा विकास केला? आणि दुसरी गोष्ट, हे सुप्रीम कोर्टाला मान्य सुद्धा नाही आहे. म्हणजे हे झालं जातीय जनगणना म्हणजे आरक्षण वाढवता येतं हे तर बिलकुलच शक्य नाही. कारण बिहारने जे 15% आरक्षण वाढवलं ते खारिज करण्यात आलेलं आहे आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं की लोकसंख्या जास्त आहे म्हणून आरक्षण जास्त देता येत नाहीच. 50%ची कॅप आहेच, मर्यादा आहेच. त्याशिवाय सुद्धा आरक्षण हे मायनॉरिटीमध्ये द्यायचं हे घटनेचं प्रिन्सिपल आहे आणि त्यानुसार ते आरक्षण वाढणार नाही हे सत्यच आहे. परंतु हा डब्बा लक्षात घेतलाच पाहिजे, हा डाग लक्षात घेतलाच पाहिजे की ज्या जातींना तुम्ही दोष देता की तुमच्यामुळे आमची प्रगती झाली नाही, अरे पण तुम्हाला तर बिनबोबट सगळी सत्ता तुमच्याकडे, आरक्षण तुमच्या हातात आहे, सगळा विकास करायचं तुमच्या हातात आहे. तिथे कोणताही असा वरिष्ठ जातीच्या आहेत ज्याला ब्राह्मण किंवा भूमिहर किंवा कायस्थ किंवा राजपूत किंवा मराठा तुम्ही म्हणत असाल तर मराठा तरी महाराष्ट्रात तुम्ही म्हणाल मराठ्यांकडे राज्य होतं, पण बिहार उत्तर प्रदेशमध्ये तर तसं काहीच नाही. मग का नाही त्यांचा विकास झाला? म्हणजे ओबीसीचं खूप आरक्षण वाढवलं किंवा ओबीसी ची सत्ता आली म्हणजे परिवर्तन होतं असं काही बिहार आणि उत्तर प्रदेशवरून दिसलं नाही. उलटा आणखी एक चांगलं सिग्नल मला आठवतो की 2007 मध्ये म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये असं सोशल इंजिनिअरिंग झालं होतं की मायावती बरोबर सगळा ब्राह्मण समाज गेला होता.
एक अफलातून सोशल इंजिनिअरिंग झालं, त्यावेळेला त्याची खूप चांगली प्रशंसा झाली होती आणि मायावतींना पूर्ण बहुमत आलं होतं ब्राह्मणांच्या मदतीने. आता त्याच्यात ब्राह्मणांचा अजिबात दोष नाही त्यांचं सरकार जाण्यामध्ये. म्हणजे यांना दलितांमधून आलेली बाई चप्पल राहिली म्हणून हेलिकॉप्टर घेऊन जात असेल तर ती कोणाला दाखवायचंय? मुळामध्ये याच्यात काही राजकीय म्हणजे मागचं जर 50 वर्षाचा जर इतिहास बघितला तर ब्राह्मण डॉमिनन्स असलेलं पॉलिटिक्स आहे असं काही कुठे दिसत नाही. त्यामुळे जातीवादाचा जो दोष दिला जातो ब्राह्मणीकरणाला किंवा ब्राह्मणी समाजाच्या पॉलिसीला, तो काही राजकारणामध्ये फारसा प्रभावी राहिलेला नाहीये. भले प्रशासनात पॉलिसी मेकिंगमध्ये ते असू शकतील, ग्लोबलायझेशन आणण्यामध्ये त्यांचा वाटा असू शकतो, तो वेगळा भाग. परंतु या जातीनिहाय जनगणनेचा संबंध जेव्हा तुम्ही आरक्षणाशी आणि आरक्षण वाढवण्याशी जेव्हा लावता तेव्हा बिहार, उत्तर प्रदेश डोळ्यासमोर आहे. त्याच्याने काही प्रश्न सुटतील असं काही दिसत नाही. जातनिहाय जनगणना याच्यामुळे ओबीसींच्या भवितव्यावरती काय परिणाम होऊ शकतो? म्हणजे अर्थात जातनिहाय जनगणना आणि आरक्षण या दोघांचा अर्थार्थी आत्ता तरी सरकारने काही संबंध जोडलेला नाहीये, परंतु अर्थात जातनिहाय जनगणना होणार ही घोषणा केल्यानंतर ज्यांना उकळ्या फुटल्या, अर्थात ते आरक्षणाशी संबंधित आहे म्हणूनच फुटलेले आहेत. तर जातनिहाय जनगणना झाल्याने ओबीसींच्या भवितव्यावर काय परिणाम होऊ शकतात? नाही, पहिल्यांदा तर माझं अजून आत्ताही असं मत आहे की सर्वंकष जातीनिहाय जनगणना होण्याची शक्यता कमी आहे, होणार नाही असं मला आत्ताही वाटतं. कारण असं आहे की 2021 ची दशवार्षिक जनगणनाच अजून झालेली नाही आणि हा फार मोठा टास्क असतो. कदाचित आपण अशी सर्वंकष 2031 ला करू दशवार्षिक जनगणना आणि जातीनिहाय जनगणना, कारण शेवट त्याला 100 वर्ष होतात असंही सरकार म्हणू शकतं. म्हणजे हा एक त्यातला भाग असू शकतो. परंतु मला नाही वाटत की हे जातीनिहाय जनगणना होईल, पार पडेल असं काही वाटत नाही. कारण त्याच्यात जो बीजेपीचा कोर बेस आहे, फाउंडेशन आहे बीजेपीच्या विचाराचा आणि पक्षीय आधार जो आहे, तो याच्यामुळे प्रचंड नाराज झाला या घोषणेमुळे. अर्थात आणि आपण सगळ्यांनी ठरवलंय जात विसरायचं, तुम्ही पुन्हा तिकडे कसे चालले? आणि अर्थात एक हे तो सेफ हेला त्याला म्हणजे त्याच्या विपरीत आहे हे झाले नाही त्या गोष्टी. बरं, त्याच्यातून यश आलेलं आहे. परंतु आता बीजेपीची पॉलिसी म्हणून जर लक्षात घेतलं तर आपण हे बघूया. समजा यदा कदाचित झालीच जातीनिहाय जनगणना, तर त्याच्यामध्ये आजपर्यंत ज्या जातीनिहाय जनगणना झाल्या त्याच्यात कुठेही पारदर्शकता नाही, हे आपण पहिलं लक्षात घ्या. आता पारदर्शकता सरकारच्या पातळीवर काय येणार नाही? कारण त्या प्रशासनात सुद्धा जातीवाद असतो. जो माणूस जातो ते नोंदणी करायला, शिक्षक किंवा जे कोणी कॉन्ट्रॅक्च्युअल कर्मचारी असतात, त्यांच्यात पण जातीवाद असतो. आणि आपल्या महाराष्ट्रात तर बाठिया कमिशन नावाचं एक कमिशन येऊन गेलं. त्याचा एक झगडे नावाचा अधिकारी होता, त्याचा ओबीसीने सत्कार केला तुझ्यामुळे हे झालं म्हणून. तर त्या बाठिया कमिशन मध्ये ते होते झगडे. त्यांनी काय केलं, आडनावावरून ओबीसीची संख्या काढली. इतका बेशरमपणाचा कळस पण आपल्या देशात होतो. म्हणजे त्याला काहीच आधार नाही आडनावावरून लोकसंख्या काढायला. अशी जातीनिहाय जनगणना झालेली आहे महाराष्ट्रामध्ये. ती सुप्रीम कोर्टात त्यांनी प्रतिज्ञापत्रवार सांगितलेली आहे. म्हणजे इतकं त्याच्यामध्ये भ्रष्टाचार असतो किंवा फ्रॉड होतो त्या गोष्टीमध्ये. त्यामुळे पारदर्शक जातीची जनगणना होणार नाही, ही पण एक शक्यता त्याच्यामध्ये. मग त्याची दुसरी बाजू अशी येते, जसं आता उदाहरण घ्या तुम्ही, तेलंगणामध्ये जातीनिहाय जनगणनेचा खूप बोलबाला आहे, परंतु त्यांना ते करणं शक्य होईना. कारण ते इतकं सोपं नाही, त्याच्यातून प्रश्न फार वाढतात पुढे. पण आता 2013ला कर्नाटक सरकारने केलेली आहे जातीनिहाय जनगणना आणि ती प्रकट करू शकलेलं नाही ते सरकार. त्याच्यातल्या काही गोष्टी रुमर्स म्हणून बाहेर आलेल्या आहेत आणि तिथे ज्या प्रमुख जाती आहेत त्यांची संख्या नक्की जास्ती, वक्कलिगा आणि लिंगायत जातींची, त्यांचं आरक्षण फार कमी आहे. ते आरक्षण मागणार, तोडून द्या म्हणणार आम्हाला आरक्षण. आणि छोट्या ज्या जाती असतील त्यांची तर बार्गेनिंग पॉवर संपून जाईल नाही. आणि याच्यामध्ये म्हणजे अर्थात जर एखाद्या जातीने मागण्या जर केल्या तर अर्थात राजकीय नेते जे काही आहे हे लबाड आहेत, याच्यावरती अख्ख्या भारताने शिक्कामोर्तब केला, याबद्दल काही वाद नाही. जर उद्या एखादी जात जर आंदोलन करत असेल
तर अर्थात राजकीय लोक, त्यांची लोकसंख्या किती, ते कुठे डिस्ट्रीब्यूट आहे, ते कोणत्या मतदारसंघात किती आहे, याच्यानुसार त्यांचा उपद्रव मूल्य ठरवून काय करतील, त्या जातीलाच बाजूला काढतील ना. म्हणजे अर्थात त्या जातीनी आंदोलन करायचे की नाही, आणि ज्या जाती मोठ्या असतील लोकसंख्येनी त्यांची तर ताकद खूप वाढून जाईल. याच्यात मला हे सांगायचंय की मुळामध्ये आपण याच्यात खूप पदर आहे या गोष्टीला. म्हणजे प्रेक्षकांना वाटत असेल, श्रोतृवर्गाला, की काही बोलत बसले. इतकं सोपं नाही आहे जातीनिहाय जनगणना करणं. आणि या पॉइंटला म्हणजे आज आपण घटनेची 75वी साजरी केली 26 जानेवारीला. 75 वर्ष घटना लागू होऊन झाल्यानंतर आपण विचार करतोय, म्हणजे आपली जबाबदारी प्रचंड मोठी आहे. कोणता समाज आपण निर्माण करणार आहे हे आपल्याला पुनर्विचार करावाच लागणार आहे. त्यामुळे माझं स्पष्ट मत आहे की जातीनिहाय जनगणनेने ओबीसीला काही जास्तीचं मिळणार नाही. पहिलं वाक्य लक्षात ठेवा, मी अभ्यासाने सांगतो, कोणाबद्दलही मला द्वेष नाहीये. दुसरं वाक्य याच्यातलं असं आहे की याच्यात मोदी सरकारचा हेतू रोहिणी आयोग लागू करण्याचा सुद्धा असू शकतो. कारण भाजपचा जो कोर वोटर आहे तो जसा हिंदुत्ववादी वरिष्ठ जाती आहेत, तसा तो कोर वोटर बारीक 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 ओबीसी जाती पण आहे. वरिष्ठ जाती आहेत तसा ओबीसी जाती आहे, पण बारक्या ओबीसी. आणि मग भाजपला बारक्या ओबीसी जातीला जर सुख द्यायचं असेल, चांगलं त्यांचं मत घ्यायचं असेल, तर मग रोहिणी आयोग लागू करणं हे त्यांच्यासाठी सगळ्यात चांगलं. रोहिणी आयोगाचं जे शिफारशी आहेत त्याच्यामध्ये 3 गट त्याने केलेले आहेत, आणि वरिष्ठ गट जो आहे त्याने खूप बेनिफिट घेतले, असं सगळं जगजाहीर झालेली गोष्ट आहेत. मग त्या यादव असेल, कुर्मी असेल, महाराष्ट्रातली कुणबी असेल, माळी असेल, अशा वंजारी असेल, किंवा गुजर असतील, अशा सगळ्या ज्या प्रबळ जाती महाराष्ट्रामधल्या किंवा देश पातळीवरच्या ज्या प्रमुख जाती आहेत, त्या सगळ्या जातींना आरक्षणाचे प्रमाण कमी होणार, त्यांना आरक्षणाचे अधिकार कमी होणार, हाही भाजपचा प्लान असू शकतो. कारण हे आधार नाहीच आहे भाजपचे आधार जे मायनॉरिटी ओबीसी आहे, त्यामुळे त्यांना जास्ती झुकतं माप द्यायचं असं भाजपचं प्लान असू शकतो. त्यामुळे जे खूप खुश झालेत भुजबळ साहेबांसारखे किंवा लक्ष्मण हाकेंसारखे, त्यांना याच्यात आनंद मानावा असं काही नाही आहे. उलट नवे प्रश्न उभे राहतील आणि तेव्हा मात्र तुम्हाला म्हणजे कुत्रे हाल खाणार नाही अशी परिस्थिती होऊ शकते. आता तरी दाखली मूठ 1.25 लाखाची म्हणून बोलत राहू शकतो आपण. आम्ही खूप 54% म्हणून सांगत राहून तुम्ही काहीतरी घेऊ शकता. आणि महाराष्ट्रातले ओबीसी बांधवांना तर माझं स्पष्ट सांगणं आहे की बाबा रे, तुम्ही काहीही केलं, कितीही ओढणताण केली, बाठिया कमिशनने खोटं 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 करून ते 39% गेले. तुम्ही समजा 30-32% आले ओबीसी जातीची लोकसंख्या, तर समजा महाराष्ट्रामध्ये तुमची फारच हाल होणार आहेत. आणि त्याच्यातल्या ज्या जाती आता खूपच राजकीय लाभ घेतात त्यांचे लाभ मर्यादित होणार आहेत, ही वस्तुस्थिती आहे. याच्यामध्ये मी आकडेवारी बघूनच बसलेलो आहे, सर्वे करूनच बसलेलो आहे. त्यामुळे मला कोणालाही भीती दाखवायची नाही, पण याचे ते कॉम्प्लिकेशन्स आहेत. त्यामुळे जातीनिहाय जनगणना हे काही फार आजच्या ज्या प्रबळ ओबीसी जाती किंवा त्यांचे नेते आहेत त्यांना काही देणार नाही, त्याच्यातून त्यांच्यासाठी फार काही हाती लागणार नाहीये. उलट त्यांच्या विरुद्ध भाजपचा प्लॅन असू शकतो असं माझं एक आकलन आहे. हा एक मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे. आणि जातीनिहाय जनगणनेतून आरक्षणाच्या बाबतीतलं सुख किंवा खुशी कधीही येणार नाही. 100% आरक्षण सरकार करू शकत नाही, पण मी म्हणतो 100% जरी केलं तर तुम्हाला हाती काही लागणार नाही. त्याचं कारण असं आहे की बेनिफिट प्रचंड कमी झाली आहे ग्लोबलायझेशनमुळे, आणि त्या पॉलिसी विरुद्ध आपल्याला लढायचं आहे. आपल्याला रिझर्वेशन वाढून काही मिळणार नाही. आज जे आहे ते आरक्षण कायम ठेवून सगळे जर आरक्षित घटक एकत्र आले आणि नोकऱ्या काढा, आम्हाला नोकऱ्या द्या, परमनंट नोकऱ्या द्या, अशी मागणी केली पाहिजे ना. तर सगळ्या ओबीसी जातींनी, सगळ्या आरक्षणातल्या जातींनी एकत्र येऊन सरकार विरुद्ध धोरण परिवर्तनाची मागणी करणं हा त्यातला उपाय आहे. जातीनिहाय जनगणना हा कोणत्याच मार्गाने उपाय नाही. हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि जातीनिहाय जनगणनेने प्रचंड प्रश्न वाढतात, कारण ज्या जाती प्रबळ आहेत त्या जातींच्या मागण्या वेगळ्या असतात, ज्या जाती मायनॉरिटीमध्ये आहेत त्या जातींच्या मागण्या वेगळ्या असतात. आणि क्लॅश ऑफ इंटरेस्ट जो आहे तो जेव्हा जाहीर झालेल्या आकडेवारीनिशी समोर येतो ना, प्रत्येकाची जात तुम्हाला वेबसाईटवर दिसणार आहे, प्रत्येक कुटुंबाची जात तुम्हाला वेबसाईटवर दिसणार आहे. तक्रारी किती होतील एकमेकाबद्दल, भांडणं किती लागतील, आणि हाती काही देत नसते राजकारणी लोक.
हे भांडणं लावायलाच बसलेले आहेत. तोही एक यातला जर लक्षात घेतला दृष्टिकोन, तर हे जातीनिहाय जनगणना कोणत्याही प्रवर्गासाठी म्हणजे आरक्षणातल्या प्रवर्गासाठी फार काही चांगली राहील असं काही प्रत्यक्ष तर काही दिसत नाही. एक शेवटचा मुद्दा आता आहे सर, आपला मराठा समाजाबद्दलचा आपला गाढा अभ्यास आहे. शेवटचा हा प्रश्न आहे, जातनिहाय जनगणना आणि मराठा समाज यांचा काय संबंध असेल आणि मराठा समाजाची जातनिहाय जनगणनेबद्दलची नेमकी भूमिका काय असायला हवी? माझं म्हणजे या विषयाबद्दलचं मत अत्यंत महत्त्वाचं आहे, समाजाने समजून घेतलं पाहिजे. पहिली गोष्ट आहे की जातनिहाय जनगणनेचा संबंध केवळ आरक्षणाशी नाही, तर राजकारणाची दिशा ठरवण्याशी मात्र आहे. हे आपण कधीही विसरता कामा नये. त्यामुळे मराठा समाजाचं आरक्षण म्हणून काही नुकसान होईल का जातीनिहाय जनगणना झाल्याने? मी ठाम सांगतो, काहीच नुकसान होणार नाही. कारण जे आरक्षण मिळालेलं आहे त्याच्यापेक्षा नक्कीच जास्त मिळेल, कारण या समाजाची लोकसंख्या जी आहे ती खूपच जास्तीच आहे, ती कमी होण्याची काही शक्यताच नाही. आणि समजा अगदी 25% जरी मराठा समाज महाराष्ट्रात आहे हे सिद्ध झालं तरी आजचं रिझर्वेशन कुठेच जात नाही. त्याचं 20% आहे हे सिद्ध झालं तरी त्याचं आजचं रिझर्वेशन कुठेच जात नाही. हे लक्षात घेण्याची गोष्ट आहे. त्यामुळे आरक्षणाच्या बाबतीतला जो दुष्परिणाम आहे, असं ओबीसीच्या काही नेत्यांना काही जातींना वाटत असेल की मराठ्यांचं पाणी का पाणी दूध का दूध होईल, तर काही नाही, त्यांचं नवनीत बाहेर येणार आहे, म्हणजे त्यांचं लोणीच बाहेर येणार आहे. मराठ्यांना म्हणजे 5 उंगल्या घी मध्ये अशी परिस्थिती होणार आहे. जातीनिहाय जनगणनेने मराठा आरक्षणामध्ये किंवा मराठ्यांच्या आरक्षणाच्या फायद्यामध्ये कुठलाही न्यूनता येणार नाही, ही एक पहिली वस्तुस्थिती आहे. परंतु मी त्याच्याबद्दल जास्ती बोलणं आता म्हणजे मला योग्य वाटत नाही. मला जे बोलायचं आहे ते हे की मी जातीची भूमिका घेत नसलो तरी राजकारणामध्ये परमनंटली, आणि मोदी सरकारचा हेतू तोच आहे किंवा राहुल गांधीचा हेतू तोच आहे, कोणालाही बेनिफिट देऊन पुण्य कमवावं असं काही मोदी सरकारचा हेतू नाही किंवा काँग्रेसचा हेतू नाही आहे. राजकीय समीकरण जुळवणे हाच या जातीनिहाय जनगणनेचा मुद्दा राहतो. मग मराठा समाजाची भूमिका काय असावी, मराठा समाजाने याच्यातून पुढचा काय धडा घ्यावा? तर पहिल्यांदा सांगतो की जातीनिहाय जनगणना होणारच असेल तर आरक्षणाचं काय व्हायचं ते होईल. आपली ताकद सिद्ध झाली तर आरक्षणाचं उलट पालट आपण करू शकतो, त्यात कोणीच आपल्याला अडवू शकत नाही. तेवढी तर आपली ताकद जमिनीवर असणारच आहे. आपला कोणताही बेनिफिट कोणी काढून घेऊ शकत नाही. ते त्या कुणबी म्हणून बेनिफिट असू द्या नाही तर आणखी काही असू द्या, तो बेनिफिट कोणी काढून घेऊ शकत नाही. तो बेनिफिट जो आहे त्याच्यात वाढच करण्याचा विषय असू शकतो, कमी करण्याचा काही विषय असू शकत नाही. पण राजकीय दृष्ट्या मराठा समाजाला आपलं अस्तित्व सिद्ध करायचं असेल आणि देश पातळीवर आपला जर राजकीय वर्चस्व निर्माण करायचा असेल तर जातीनिहाय जनगणना हा उपयोगी ठरणारा एक मुद्दा आहे मराठ्यांसाठी. कारण भारतामध्ये एकमेव अशी जात मराठा जात आहे की ज्याची लोकसंख्या कशीही ओढून ताणून खाली आणली तरी ती 25%च्या आत येत नाही. ती 35% भरेल नाही तर 40% भरेल, ती जास्तीच भरेल, पण 25%च्या आत ती कधीच येणार नाही. अगदी आजचे वेगवेगळे गट जरी मराठा कुणबी मराठा वगैरे असं जरी धरलं तरी ते 25%च्या आत येत नाही. त्यामुळे मराठा समाजाला मी कळकळीने सांगतोय, जातीनिहाय जनगणना होणार असेल तर मराठा म्हणून जातीनिहाय जनगणना आपण केली पाहिजे. आपण आपल्याकडे कुणबी सर्टिफिकेट आहे, आपल्याकडे हे आहे ते आहे, याला काही मतलब नाही. मराठ्यांची संख्या सिद्ध झाली तर राजकीय भवितव्य कायमस्वरूपी राहील. आणि राजकारणात सगळ्यांना सोबत घेऊन जायचं असेल तर आपण प्रस्थापित असलो, आपली ताकद सिद्ध झालेली असली तरच बाकीचे आपल्या सोबत येतात. हेही त्यातलं एक गमक लक्षात घेतलं पाहिजे. आणि मराठा समाजाने आरक्षणाचं काय व्हायचं ते नंतर लढून आपण करू काय करायचं ते, परंतु जात नोंदवताना मराठा म्हणूनच नोंदवलं पाहिजे. चांद्यापासून बांद्यापर्यंत, मुंबईपासून देगलूरपर्यंत सगळीकडे मराठा म्हणूनच जात नोंदवली पाहिजे. 1911च्या दरम्यान पूर्वी कुणबी नोंदी होत्या. छत्रपती शाहू महाराजांनी सगळ्यांनी मराठा नोंद करा असं मिशन चालवलं होतं, तसा आदेश दिला होता. मला असं वाटतं की आपण त्या गोष्टीचं स्मरण केलं पाहिजे. आणि पूर्वी जात होती की नाही, आमचा धंदा काय, आपण कुणबिकी करणारे लोक आहोत हे जगजाहीर आहे. आपण लढायला जाऊन मर्दुमकी गाजवणारे लोक आहेत हे जगजाहीर आहे. परंतु रेकॉर्डवर येण्यासाठी
ही एक सुवर्ण संधी असणार आहे मराठ्यांसाठी, मराठा म्हणून लोकसंख्या सिद्ध करण्याची. आणि ती लोकसंख्या जर जमिनीवर सिद्ध झाली तर देश पातळीवर राजकीय वर्चस्व या समाजाला निर्माण करण्याची एक मोठी सुवर्ण संधी येणार आहे. त्यामुळे नोंद करायची तर मराठा म्हणून करायची. त्याच्यासाठी सर्वदूर प्रचार झाला पाहिजे, कुटुंबामध्ये प्रचार झाला पाहिजे. आरक्षणाचं काही बदलत नाही, आरक्षणाची काळजी करायची गरज नाही. माझं कुणबी आरक्षण जाईल का नाही, काही जात नाही आरक्षण. ते लिगल झालेलं आहे, ते लिगलच असतं. त्यामुळे त्याच्यात काही फरक पडत नाही. याचा डायरेक्ट आत्ताच्या आरक्षणाशी काही संबंध नाही. ॲडिशनल बेनिफिट मिळवण्यासाठी त्याचा उपयोग केला जाऊ शकेल कदाचित, पण जातनिहाय जनगणना होणार नाही असं माझं मत आहे. होणार असली तर मराठा समाजाने मराठा म्हणूनच कुठलीही शंका न घेता नोंद केली पाहिजे. आणि सगळ्या महाराष्ट्रामध्ये, भारतभरामध्ये जिथं कुठे मराठा म्हणून ज्याला अभिमान आहे, जो स्वतःला मराठा समजतो, भारतभरामध्ये प्रत्येकाने आपली जात मराठा म्हणूनच नोंदवली पाहिजे. त्याच्यामध्ये पुढच्या भवितव्यातल्या राजकारणाची दिशा ठरणार आहे. आणि त्याच्यासाठीच खरं तर मी आज हा व्हिडिओ बनवतोय. हा मला संदेश समाजाला द्यायचा होता. याच्यात कोणताही जातीय दृष्टिकोन नाही आहे, राजकीय दृष्टिकोनाला उत्तर मात्र द्यायचं आहे. आणि राजकीय दृष्टिकोन लक्षात घेऊनच आपल्याला याच्यावरची भूमिका ठरवावी लागेल. आरक्षण हा दुय्यम विषय आहे या जातीनिहाय जनगणनेचा मराठ्यांसाठी, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि त्या दृष्टीने आपण पुढे गेलं पाहिजे. अर्थात जातनिहाय जनगणनेबद्दलचं हे सविस्तर विश्लेषण आपण बघितलं. हा व्हिडिओ अत्यंत माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण होता. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि अजूनही जर आपण आपलं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय शिवराय.